नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या भागामध्ये आपला जो व्हिडिओचा विषय असणार आहे तो म्हणजे या सप्टेंबर महिन्यामध्ये आलेलं चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार, भाद्रपद शुक्ल पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी हे खग्रास चंद्रग्रहण यावेळेला आपल्या भारतातून सुद्धा दिसणार आहे. आणि म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण ग्रहणाचा वेध काळ, ग्रहणाचा पर्व काळ म्हणजेच प्रत्यक्ष स्पर्श काळ व मोक्ष काळ, याचबरोबर काय काळजी घ्यावी लागणार आहे या ग्रहणाच्या काळात, विशेष करून लहान मुले, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती, त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया यांनी या ग्रहणाच्या काळामध्ये कोणते पाळायचे आहेत नियम व काय घ्यायची आहे काळजी, तसेच इतरांनी सुद्धा काय काळजी घ्यावी, कोणती करावी मंत्र साधना या ग्रहण पर्व काळामध्ये, याची सुद्धा संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विषयातील विविध मुद्द्यांची तितकीच शास्त्रोक्त आणि परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया या 7 सप्टेंबर 2025 रविवार या दिवशी आलेल्या चंद्रग्रहणाविषयी. 7 सप्टेंबर रविवार या दिवशी हे खग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे हे ग्रहण आपल्या सगळ्यांनाच पाळायचं आहे आणि यामुळे ग्रहणाचे वेध आपल्या सर्वांना पाळायचे आहेत. मंडळी, महत्त्वाची सूचना म्हणजे ग्रहणाच्या विषयी कोणतीही भीती व अंधश्रद्धा मात्र मनात बाळगू नका. अगदी साधे सोपे नियम आहेत, ते आपल्याला जेवढे शक्य होते तेवढे पाळायचे आहेत, कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता. विशेष करून गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचशा अफवा या ग्रहण काळामध्ये पसरवल्या जातात, त्याकडे अवश्य लक्ष देऊ नका, विश्वासही ठेवू नका. ग्रहण म्हणजे काय तर अवकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची तयार झालेली खगोलीय रचना. या चंद्रग्रहणामध्ये विशेष करून पृथ्वीची जी सावली असते ती चंद्रावर पडते काही काळासाठी, आणि त्यावेळी पौर्णिमा असून सुद्धा त्या ठराविक काळासाठी आकाशातला चंद्र दिसेनासा होतो, दिसत नाही. यावेळी वातावरणातील सूक्ष्म जंतूंचा, विषाणूंचा संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात वाढतो आणि म्हणून या काळात काही काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळे खाण्यापिण्याचे नियम शास्त्रकारांनी आपल्याला पाळायला सांगितलेले असतात. तर सर्वप्रथम माहिती करून घेऊया ग्रहणाचा पुण्यकाळ कधी असणार आहे. आता ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणजे काय तर प्रत्यक्ष ग्रहणाचा कालखंड, आणि हा असणार आहे रविवारी रात्री 9:57 तर ग्रह मोक्ष म्हणजे समाप्ती होणार आहे रविवारीच मध्यरात्री 7 सप्टेंबर म्हणजे उत्तर रात्र म्हणतो आपण 1:27. थोडक्यात काय तर ग्रहण कालावधी हा साधारणतः 3 तास 3 मिनिटाचा, 3.5 तासाचा असणार आहे आणि यालाच ग्रहणाचा पुण्यकाळ असं म्हटलं जातं. या प्रत्यक्ष ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये म्हणजेच ग्रहण काळामध्ये पाणी पिणं, अन्न घेणं, जेवण, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करणे या गोष्टी मात्र टाळाव्यात, अगदी सगळ्यांनीच. या ग्रहणाच्या पुण्यकाळाच्या आधी असतो तो म्हणजे ग्रहणाचा वेधाचा कालखंड. मग हे ग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत किंवा कधी लागणार आहेत या दिवसामध्ये तर मंडळी, ग्रहणाचे वेध आपल्याला पाळायचे आहेत रविवारी 7 सप्टेंबर 2025 या दिवशी दुपारी 12:37 अगदी ग्रहण मोक्ष म्हणजे मध्यरात्री 1:27 ग्रहणाचे वेध आपल्याला पाळायचे आहेत. ग्रहणाचे वेध जो कालखंड आहे यामध्ये भोजन करू नये म्हणजे अन्न घेऊ नये, मात्र पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, झोपणे, स्नान करणे, जपजाप्य, देवपूजा, श्राद्धविधी इत्यादी गोष्टी या वेध काळात अवश्य करता येतात किंबहुना कराव्यात. व ब्रह्मचार्य पाळावे म्हणजे शरीर संबंध ठेवू नये. परंतु खाण्यापिण्याचे हे जे नियम आहेत हे बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी हा संपूर्ण वेळ नाहीये. तर त्यांच्यासाठी ग्रहणाचे वेध पाळण्याचा जो कालखंड आहे तो सुरू होतोय संध्याकाळी 5:15 ग्रह मोक्षपर्यंत म्हणजे मध्यरात्री 1:27 या मंडळीने वेध पाळायचे. ग्रहणाच्या पुण्य काळामध्ये काय करावं म्हणजे प्रत्यक्ष ग्रहणाच्या काळात काय करावं तर ग्रहण स्पर्श होतात म्हणजे रात्री 9:57 यावेळेला पहिलं तर स्नान करावं. स्नान करून ग्रहण पर्व काळामध्ये देवपूजा,
आपल्या पितरांचं तर्पण, श्राद्ध, जप, होम हवन, दान धर्म करावेत. ज्या साधक मंडळीने आपल्या गुरूंकडून एखाद्या मंत्राची दीक्षा घेतलेली असेल तर त्या मंत्राचे पठण सुरू ठेवावे, म्हणजेच मंत्राचे पुरश्चरण करावे. तसेच चंद्राचा जो मंत्र आहे, ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः, या मंत्राचा जप या ग्रहण काळामध्ये अवश्य सुरू ठेवावा. ग्रहण मोक्षानंतर पुन्हा स्नान करावे. पंचांग शास्त्रानुसार कर्क, वृश्चिक, कन्या आणि मीन या राशींसाठी हे ग्रहण थोडं अनिष्ट असणार आहे. अशा राशींच्या मंडळींनी, व्यक्तींनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये. हे चंद्रग्रहण भारतासहित संपूर्ण आशिया खंडात, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिकाचा प्रदेश यामध्ये दिसणार आहे. मंडळी, ही होती यावर्षीच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि कोणतीही मनामध्ये भीती न बाळगता अवश्य हे ग्रहणाचे अगदी साधे सोपे नियम आहेत, अवश्य आपण पाळू शकतो. मंडळी, या व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये पितृपक्षातील महत्त्वाच्या विषयांची माहिती असलेले व्हिडिओ असणार आहेत. तेव्हा ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा, कारण आता 15 दिवसानंतर म्हणजेच 7 सप्टेंबर नंतर पितृपक्ष सुरू होतोय. तर त्या काळात पक्ष पंधरवड्यामध्ये काय नियम पाळावेत, आपल्या पितरांसाठी तिलतर्पण विधी कसा करावा, जो विधी सगळेजण करू शकतात, मुली, सदवा, विधवा, बाल, आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणीही करू शकतात. तर खूप सुंदर माहिती असलेले व्हिडिओ आहेत, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली आहे. मंडळी, चंद्रग्रहण जे आहे सप्टेंबर महिन्यातलं, त्याबद्दल ही माहिती अवश्य पाळा आणि जेवढी जमेल, शक्य होईल तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.